सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची आज आपण आत्ममंथन या विषयावर बोलणार आहोत. कशाला म्हणायचं आत्ममंथन? आत्ममंथनाचे वेगवेगळे घटक कोणते आहेत? कशाला आत्ममंथन म्हणायचं? तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आत्ममंथनाचे प्रकार आहेत, त्याचे आयाम आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजेत. आत्ममंथनाचा आधार आहे ब्रह्मज्ञान आणि निरंकार प्रभू. या दोन गोष्टीवरती आपलं आत्ममंथन होऊ शकतं. समुद्र मंथनाप्रमाणे आपलं आत्मचिंतन असायला हवं. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की समुद्र मंथन देव आणि दानव दोन्ही करत होते. समुद्र मंथन करत असताना सर्वप्रथम काय येतं? तर सर्वप्रथम विष बाहेर येतं आणि हे विष जेव्हा बाहेर निघतं त्यावेळेस ते सर्व जीवांना त्रास द्यायला लागतं. सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो. मग सर्व देवी देवता महादेवाचं आवाहन करतात. महादेव त्या ठिकाणी येतात आणि ते सर्व विष पिऊन टाकतात. म्हणजे त्यांचा जो कंठ आहे महादेवाचा तो निळा दाखवतात. का दाखवतात निळा? तर त्यांनी जे विष पिलं होतं त्या विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता. या कहाणीचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहतो, आपण आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन स्वतःचं गुण अवगुण आपण आतमध्ये पाहू लागतो, त्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये आतमध्ये काय दिसतंय हे जेव्हा आपण पाहू लागतो त्यावेळेस आपल्या आतमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अवगुण दिसायला लागतात. म्हणजेच विष बाहेर पडायला लागतं. मग जेव्हा आपल्यामध्ये असलेले अवगुण आपल्याला त्या अवगुणांचं काय करायचं? कारण जेव्हा आपण आत्ममंथन करतो, आपल्या आतमध्ये डोकावून पाहतो, त्यावेळेस आपल्यामध्ये असलेले अवगुण आपल्याला जास्त दिसायला लागल्यानंतर आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला भक्तीमध्ये रस येत नाही, आपण ज्ञानामध्ये पुढे जात नाही, आपलं खच्चीकरण होतं त्या ठिकाणी. मग अशा वेळी काय करायचं? जसं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी महादेवाचं आवाहन केलं. महादेव म्हणजे कोण आहेत? तर महादेव म्हणजेच हा आपला निरंकार प्रभू परमात्मा आहे, तो की शक्तिशाली आहे. आत्ममंथनाचा आधार निरंकार आणि ज्ञान आहे. तर निरंकार प्रभूला आपण आव्हान करायचं त्याचं आणि निरंकार प्रभूला नामस्मरण करून त्यांचं आव्हान करायचं आणि त्यांना म्हणायचं की हे प्रभू, हे निरंकार प्रभू, माझ्यामध्ये जे सगळे काही अवगुण आहेत ते अवगुण मी तुझ्या चरणावरती समर्पित करतो. मग हा निरंकार प्रभू आपल्यामध्ये असलेले अवगुण सगळे घेऊन टाकतो. आपण त्याचं दान करायचं. त्याच्यानंतर बघा समुद्र मंथनामध्ये असं दाखवलेलं आहे की त्याच्यानंतर ज्या सुरुवातीला विष बाहेर पडतं, नंतर अमृत बाहेर पडायला लागतं. तसंच आपल्या आतमध्ये असलेले जे गुण आहेत ते गुण नंतर हळूहळू आपले बाहेर पडायला सुरुवात होतील. पण ते कशामुळे? तर आत्ममंथनामुळे. आत्ममंथनामध्ये आत्मचिंतन येतं. नुसतं आत्मचिंतन करण्याची गरज नाही आहे, तर आपल्या आतमध्ये डोकावून पाहायचं की आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. नुसतं ज्ञान ऐकलं, आपण सत्संगमध्ये गेलो म्हणजे आपलं आत्ममंथन होणार नाही. आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहायचं आहे. आपल्या आतमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचं चिंतन करायचं. आपल्या आतमध्ये असलेले चांगले गुण कोणते आहेत? तर आपली जी आत्मा आहे ती आत्मा पॉवरफुल आहे. ओरिजिनल आत्मा पॉवरफुल आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, सात्विक आहे, सतोगुणी आहे, सुखी आहे, शांत चित्त आहे. मग या आपल्या आत्म्याचं चिंतन, आपल्या गुणांचं चिंतन आपण करायचं आहे की ना की अवगुणांचं चिंतन करायचं. पहिली स्टेप काय आहे? आपल्यामध्ये असलेले अवगुण निरंकार प्रभू परमात्म्याला
सोपवून द्यायचं, त्याच्याकडे दान करायचं. दान केलेली वस्तू परत घेतली जात नाही, आपण ते दान करून टाकायचं. नंतर पुढची स्टेप अशी आहे की आपल्यामध्ये आतमध्ये असलेले जे गुण आहे त्या गुणांचं चिंतन करायचं. इतरांमध्ये देखील आपल्याला फक्त गुणच पाहिजे, अवगुण पाहिजे नाहीत. हा सुद्धा एक आत्ममंथनाचा पॉईंट आहे. आपण दुसऱ्यामध्ये अवगुण जर पाहिले तर ते अवगुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात. म्हणून आपण दुसऱ्यामधले अवगुण न पाहता त्याच्यामध्ये चांगले गुण कोणते आहेत ते गुण पाहायचे आणि ते गुण आपल्यामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करायचा. ते धारण करावे लागत नाही, ते आपोआपच धारण होतात. आपण चिंतन आपल्या मनावरती कोणत्या गोष्टीचं सुरू आहे, मंथन कोणत्या गोष्टीचं सुरू आहे. जर आपल्या चांगल्या गुणांवरती जर आपण भर दिला, त्याचं जर मंथन सुरू केलं तर त्याच्यातनं मक्खन काय निघणार आहे तर आपल्यामध्ये असलेली चांगली आध्यात्मिक प्रगती, हेच मक्खन त्याच्यामधून निघणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे समुद्र मंथन आहे त्याच्यामधून विषही बाहेर पडतं आणि अमृतही. आपल्याला अमृत प्राशन करायचं आहे. याला म्हटलेलं आहे आत्ममंथन. तर आपण बघा, संसारामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आपण दुधाचं मंथन करतो त्यावेळेस त्याच्यातून आपल्याला लोणी बाहेर पडतं, त्याच्यातून तूप बाहेर पडतं. पण जर आपण पाण्याचं मंथन केलं तर त्याच्यातून काहीच बाहेर पडणार नाही. आपला वेळ व्यर्थ जाणार आहे, टाईम आपला वेस्टेज जाणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आपण पाण्याचं म्हणजेच या विकारांचं मंथन करायचं नाही, या अवगुणांचं मंथन करायचं नाही. आपण गुणांचं मंथन करायचं आहे. म्हणजे सतत चिंतन करायचं की माझ्यामध्ये गुण चांगले धारण कसे होतील, मी दिव्य गुण माझ्यामध्ये कसे येतील, त्यासाठी मला काय करायचं आहे. याचं चिंतन जेव्हा मनामध्ये सुरू होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आत्ममंथन सुरू होईल आणि मग हळूहळू आपल्यामध्ये असलेले अवगुण दूर व्हायला लागतील. पाण्याचं मंथन करायचं म्हणजे काय तर आपल्यामध्ये असलेल्या अवगुणाचा जो कचरा आहे त्याचं जर मंथन केलं तर त्याच्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. आपला वेळ व्यर्थ जाणार आणि आपले एनर्जीसुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ जाणार. त्याच्यामुळे पाण्याचं मंथन करायचं नाही तर आपण कशाचं मंथन करायचं आहे, दुधाचं. दूध म्हणजे काय तर आपल्या आतमध्ये असलेले गुण, त्या गुणांचं चिंतन करायचं. मग मी शक्तिशाली आहे, मी सद्गुणी आहे. आपल्यामध्ये जरी हे गुण नसतील तरी त्या गुणांचं चिंतन आपल्यामध्ये करायचं. जेव्हा आपल्यामध्ये नसलेली गोष्ट जरी आपण आपल्या आतल्या जर त्याचं मनन सुरू असेल तर ती गोष्ट आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. हे आत्ममंथनाचं गुप्त रहस्य आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं की आपलं एखादं शरीर आहे, शरीरामध्ये जर आपण एखादं अन्न खाल्लं तर ते अन्न जर आपण सतत बारीक एकसारखं जर चावत राहिलो तर ते अन्न बारीक होतं आणि ते पचन होतं आणि ते आपल्या रक्तामध्ये त्याचे चांगले घटक मिसळले जातात आणि ते आपल्या अन्न शक्ती प्रदान करतं. पण तेच अन्न जर आपण गजगज खाल्लं, पटपट खाल्लं तर आपलं ते अन्न आपल्या शरीरामध्ये पचन होत नाही. त्यासाठी आपल्याला ते अन्न शांतपणाने बारीक चावून खावं लागतं आणि हळूहळू चावून खावं लागतं. तसंच हे जे ज्ञान आहे, आपल्याला जे ज्ञान मिळतं आहे, कर्माचं ज्ञान असेल, आपल्याला जे ब्रह्मज्ञान असेल, तर ते आपण काय करायचं आहे, हळूहळू ते मनन करायचे. आतल्यात आपण आतल्यात हळूहळू मनन, शांत चित्तानं मनन करायचे. ओबडधोबड कसंही पटपट ज्ञान घेतलं आणि झालं तर ते आपल्या आतमध्ये शक्ती निर्माण करणार नाही. हे ज्ञान हीच आपली खूप मोठी शक्ती आहे. ती शक्ती जर आपल्यामध्ये तयार करायची असेल तर ते आपल्याला हळूहळू त्याचं चिंतन करावे लागेल. आपल्या आत्मा ही सतोगुणी आहे. आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला रोजचा जो दिवस आहे त्या प्रत्येक दिवशी आपण एका गुणाचं चिंतन करायचं, एका आत्म्याचा गुण आहे त्याचं चिंतन करायचं. आज आपण शक्तिशाली आत्मा आहे, मी शक्तिशाली. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचं मनन आतल्यात करा. आपोआपच आपली आत्मा ही प्रभावी, शक्तिशाली, प्रबळ होणार आहे. ते आत्ममंथन याचा हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये असलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्यामध्ये असलेले अवगुण आहेत ते अवगुण आपल्याला बाहेर काढायचे नाहीत, तर त्याच्यासाठी त्याच्या जी ऑपोजिट आहे
ते आपल्याला आतमध्ये भरायचं आहे. समजा आपल्याला आपल्यामध्ये असलेला क्रोध बाहेर काढायचा, तर त्या क्रोधावरती लक्ष केंद्रित करायचं नाही, तर आपल्याला स्वतःला शांत बनवण्यासाठी, आपल्याला स्वतःला प्रेममय बनवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. ज्यावेळी आपल्या आत्म्यामध्ये प्रेम जागृत होईल, जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये शांती जागृत होईल, त्यावेळी आपोआपच आपला क्रोध कमी होणार आहे. आपल्यामध्ये असलेल्या गुणांवरती फोकस करायचा नाही आपल्याला, तर आपल्यामध्ये असलेल्या अवगुणांवरती फोकस करायचं नाही, तर आपल्याला गुणांवरती फोकस करायचा आहे. गुणांवरती फोकस केला की अवगुण आपोआपच निघून जाणार आहे. ती बघा, मला एक गोष्ट नेहमी आठवते की समजा एखादा टाकी आहे, त्या टाकीला एखादा नळ जोडलेला आहे आणि त्या नळाखाली समजा आपण एक बादली ठेवलेली आहे. ती बादली पूर्णपणे चिखलाने भरलेली आहे, चिखलाचं सगळं पाणी आहे. जर आपण वरून नळ जर स्वच्छ पाण्याचा प्रेशरने सोडला, तर हळूहळू एक वेळ अशी येते की ते सगळं खराब पाणी निघून जातं आणि परत त्या बादलीतून स्वच्छ पाणी व्हायला लागतं. अगदी तसंच आहे, जोपर्यंत आपण चांगल्या गुणांचा चिंतनाचा फवारा आपल्या आत्म्यामध्ये आपण सोडत नाही, विचारांचा प्रवाह आपल्यामध्ये सोडत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये अवगुण जाणार नाही. त्या अवगुण आपोआपच निघून जातील. त्यासाठी निरंकार प्रभू परमात्म्याचा प्रकाशाचा जो फवारा आहे तो त्याच्यामध्ये गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक चांगल्या विचारांचा, गुणांचा फवारा आपण त्याच्यामध्ये सोडला पाहिजे. आपोआपच आपलं जे आपल्यामध्ये असलेले जे अवगुण आहेत, ते अवगुण आपोआपच निघून जायला सुरुवात होतात. हे आपल्यामध्ये असलेले अवगुण निघून जाण्यासाठीचं हे गुप्त रहस्य आहे. नको त्या गोष्टीचं चिंतन करायचं नाही, तर जे आपल्याला हवं आहे त्याचंच चिंतन करायचं. त्यासाठी आपल्याला दुसऱ्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी पाहायच्या नाही, तर आपल्याला चांगल्या गोष्टी त्यांच्यामधल्या पाहायच्या आहेत. आपण एकमेकांच्यामध्ये ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस चांगल्या गोष्टींची चर्चा करायची. आपण नको त्या गोष्टींचा विचार एकमेकांमध्ये शेअर नाहीत करायचे. आपण चिंतन करायचं तर ते एकमेकांमध्ये चांगल्या गोष्टींचं आपण चिंतन करायचं, एकमेकांमध्ये शेअरिंग करायचं. त्याने एखादा पॉईंट सांगितला, आपण एखादा सांगितलं, त्यांनी एखादा सांगितलं, आपण एखादा सांगितलं, असं एकमेकांच्यामध्ये सुद्धा हे आत्ममंथन करायचं आहे. ज्ञानाचं किंवा दुनियेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपण आपलं परिवर्तन करू शकतो. त्याच्यावरती चिंतन करायचं, त्याचा आपण सहारा घेऊ शकतो. आणि आत्ममंथनाचा अजून एक भाग असा आहे की आपण असं जगायचं की मी सुद्धा जिंकणार आणि समोरचा सुद्धा जिंकला पाहिजे. मी सुद्धा जिंकलं पाहिजे आणि समोरचा सुद्धा जिंकलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की समोरचा हारला पाहिजे आणि मी जिंकले पाहिजे, असं नाही. आपला समोरचाही जिंकला पाहिजे, त्याच्यासाठी आपण मदत करायची आणि आपण जिंकलं पाहिजे, आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण मदत करायची. असंही करायचं नाही आहे की आपण स्वतःवरती फार नफरत करतो आणि दुसऱ्यावरती प्रेम करायला लागलो. जोपर्यंत आपण स्वतःवरती प्रेम करत नाही तोपर्यंत इतरांवरती प्रेम करू शकत नाही. हे जे ज्ञानाचे जे पैलू आहेत ना, त्या पैलूंचं चिंतन आपल्या मनामध्ये सुरू असलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःच्या आतमध्येच नाही आहे तर आपण बाहेर देणार कसं? आतमध्येच प्रेम नाही आहे तर आपण इतरांना प्रेम देणार कसं? त्यासाठी स्वतःवरती पहिल्यांदा प्रेम करायला शिकायचं. त्याशिवाय आपण इतरांना प्रेम देऊ शकत नाही. आपला घडाच रिकामा आहे तर आपण इतरांना देणार कसं? तर आपण इतरांना देऊ शकत नाही. हे जे आत्ममंथनाचे आपण वेगवेगळे जे पैलू आहेत ते पैलू आपण पाहिलेले आहे. त्यासाठी आपण स्वतःला भरपूर करायचं आणि मगच आपण त्याचं दान करू शकतो, आपण इतरांना ते देऊ शकतो. आणि मंथनाचं अजून एक प्रतीक आहे ते म्हणजे आयना. आपण आरसा पाहतो. ज्यावेळेस आपण आरशामध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत असतं. आपण कसं दिसतोय ते आपल्याला दिसतं. आपल्या चेहऱ्यावरती जर एखादा काळा डाग लागलेला असेल तर तो आपल्याला लगेच कळतो. मग आपण काय करतो, तो डाग आपण त्या आरशाला साफ करत नाही तर आपण त्या डागाला साफ करतो. आरशामध्ये दोष आहे का? तर नाही आहे. दोष कोणामध्ये आहे? तर आपल्यामध्ये आहे. आपण आपल्या चेहऱ्यावरचा डाग पुसतो, आपोआपच आपलं प्रतिमा सुंदर दिसायला लागते. तसंच आपल्या अवतीभोवती असलेली आपली पत्नी असेल, पती असेल, भाऊ असेल, बहीण असेल, ही आपली आयना आहेत.
त्यांना दोष द्यायचा नाही. आईण्यावरती वेगवेगळे डाग दिसत आहेत आणि ते डाग आपल्याला त्रास देत आहेत. म्हणजे आपल्या पतीच्या रूपात पत्नीच्या रूपामध्ये काही अवगुण त्यांच्यामध्ये आहेत, ते आपल्याला त्रास देत आहेत. पण तो डाग त्यांच्यावरती नाही तर माझ्या आत्म्यावरती आहे. तर माझ्या आत्म्यावरती जो असलेला डाग आहे तो मला साफ करायचा आहे. मग तो साफ कधी होईल? ते आत्ममंथनातून आणि परमात्म्याच्या स्मरणामधून तो डाग साफ होऊन जाईल. आणि मग आपोआपच आपल्या अवतीभोवती असणारे जे आरसे आहेत ना, मग वेगवेगळ्या रूपामध्ये आरसे आहेत. आपला पती असेल, पत्नी असेल, भाऊ बहीण, जे पण आपल्या भोवती आपल्याला जे त्रास देत आहेत, कारण त्यांच्यावरती जो मुळात त्यांच्यावरती डाग नाही तर तो डाग माझ्या आतमध्ये आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये पूर्वसंचिताचं काहीतरी डाग आहेत. ते डाग जर आपल्याला नष्ट करायचे असतील तर त्यासाठी आत्ममंथन करणं गरजेचं आहे. आणि परमात्म्याचं स्मरण पण कसं पाहिजे की अग्नी प्रज्वलित झाली पाहिजे, म्हणजे आग पाहिजे त्या परमात्म्याच्या आठवणीची. त्यावेळेस आपोआपच आपल्या आतमध्ये असलेले जे अवगुणरूपी जे डाग आहेत ते डाग सगळे जळून खाक होतील आणि आसपास आपल्या सगळं वातावरण सुखमय होऊन जाईल, आनंदमय होऊन जाईल. हे आत्ममंथनाचं गुप्त रहस्य आहे. आत्ममंथन आपलं तेव्हा होईल, त्याच्यासाठी सहाय्यक घटक कोणते आहेत? तर त्यासाठी आहे सेवा, नामस्मरण, सत्संग आणि संतांचा संग. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सेवा कशी असली पाहिजे? सेवा करत असताना ते आत आपल्यामध्ये असलं पाहिजे, आत आपण परिपूर्ण असलं पाहिजे, तेव्हा आपण सेवा करू शकतो. आता तनाची सेवा करायची, तन तंदुरुस्त होऊन जाईल. मनाची सेवा केली तर मन तंदुरुस्त होऊन जाईल. पण आपण आपल्यामध्ये आहे की नाही याची वाट पण पाहायची नाही. आपण सेवा करत राहिले की आपोआपच आपण आतून सुद्धा परिपूर्ण व्हायला सुरुवात होतो. नामस्मरण हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जोपर्यंत नामस्मरण होत नाही, प्रभूचं चिंतन होत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये असलेले अवगुण जळून जात नाहीत. सत्संग, सत्याचा संग. सत्संग म्हणजे सत्संगमध्ये जाऊन 2 तास बसलं म्हणजे सत्संग नाही. सत्याचा संग म्हणजे हमेशा प्रत्येक क्षणाला आपल्याला ह्या परमपिता परमात्म्याचा संग करायचा आहे. त्याला सत्यसंग, कारण सत्यस्वरूप हा फक्त परमात्मा आहे, निरंकार प्रभू परमात्मा आहे. त्याचा संग आपल्याला प्रत्येक क्षणाला करायचा, त्याला सत्संग म्हटलेला आहे. आणि संतांचा सुद्धा संग. संत त्यालाच म्हणायचं की ज्याच्या मुखामध्ये सतत प्रभूचं नाम आहे आणि ज्याची वाणी सतत सत्य बोलते. परमात्म्याच्या शिवाय ज्याच्या मुखामध्ये काहीच नाही आहे त्याला संत म्हणायचं. ज्ञान घेतलं, सत्संग करताना दिसतोय, परंतु त्याच्या मुखामध्ये सदैव भौतिक सुखाच्याच गोष्टी असतील, ज्याच्या मुखामध्ये सतत अवगुणांचेच भांडार असेल, तर तो संत नाही. संत पण आपण ओळखायचा आणि त्या संतांचा संग करायचा. ह्या गोष्टी आपल्याला आत्ममंथनासाठी सहाय्यक आहेत. आपण आत्ममंथन कशा पद्धतीने करतोय? आपण गहराईमध्ये करतोय का वर करतोय? आपलं आत्ममंथन जितकं आपण त्याच्या खोलमध्ये जाऊन करू, त्याची गहराई आपण जाणून घेऊ, तेव्हा आपल्या आत्ममंथन हे खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी आपण जितकं जास्तीत जास्त त्याच्या खोलमध्ये जाऊ तितकं आपलं आत्ममंथन खूप छान पद्धतीने होईल. तर हे आत्ममंथन कशा पद्धतीनं असायला हवं याचे वेगवेगळे पैलू आपण पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर संत महात्म्यांना देखील शेअर करा. सत्संगाची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची